नमस्कार मंडळी, आपण एरवी उडीद डाळ आणि तांदळापासून इडली बनवत असतो, पण ते भिजवून घेतो. पण इथं आपण तांदूळ डाळ भिजवलेली नाही, तरी पण बघा तुम्ही कशी इडली छान झाली आहे, एकदम कापसासारखी. आतून एकदम छानशी अशी जाळी पडलेली आहे आणि इडली प्लेटपासून अशी सहज ती निघते आणि अशी हलकी फुलकी आपली इडली तयार झालेली आहे. ही इडली तयार व्हायला फक्त 10 मिनिटाचा वेळ लागतो. ऐन वेळेस तुम्हाला इडली खायची इच्छा झाली तर ही इडली बनवायला काहीच हरकत नाही, कारण एरवी आपल्याकडे सगळं सामान शिल्लक असतं, त्यापासून ही इडली मी बनवलेली आहे. अगदी छान होते, पटकन होते आणि मुलांनाही जशी आपण डाळ तांदूळ भिजू घालून इडली तयार करतो त्याच पद्धतीची आणि त्याच चवीची होते. तर ही इडली कशी बनवायची ते बघूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबा. आता आपल्याकडे नेहमी तांदळाचं पीठ शिल्लक असतं. इथं मी हे बारीक दळलेलं तांदळाचं पीठ आहे. मोठं घ्यायचं नाही, जेवढं बारीक असेल तेवढंही छानच आहे. आणि असे 3 वाट्या घेतलेलं आहे. बरोबर 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. कोणत्याही तांदळाचं घ्या, फक्त इंद्रायणी चिकट तांदळाचं पीठ घेऊ नका. आणि जुना असेल तर छानच आहे जुना. आणि त्यासाठी एक छोटी वाटी उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ एकदम बारीक दळलेलं आहे, जसं आपण पापड करण्यासाठी जे पीठ दळतो तेच पीठ आहे हे शिल्लक. आणि उडदाचं पीठ आहे हे. तांदूळ आणि उडीद डाळीचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मीठ तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये मिक्स करायचं. फक्त दोन्ही पीठ छान मिक्स झाले पाहिजेत असं करायचं. छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदळाची पिठी ज्या वाटीनं घेतलेली आहे त्याच वाटीनं 1 वाटी दही घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायला. हे छान सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोड्या वेळ हे असं झाकून ठेवायचं आहे, थोडंसं पाणी मिक्स करून. पण चांगलं हे मिक्स करायचं आहे. थोडंसं घट्टसर होतं. जसं जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं आपण याच्यामध्ये मिक्स करत चालणार आहोत, कारण कुठले तांदूळ जास्त पाणी शोषतात, कुठले कमी. त्यामुळे इथं पाण्याचा अंदाज सांगता येणार नाही. त्या पद्धतीने इथं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करतच करायचं, पातळ करायचं नाही. पातळ पीठ झालं तर तुमच्या इडल्या छान होणार नाही, चपट्या होतील. आणि जास्त घट्ट झालं तर कडक होतील. त्यामुळे आपल्याला इथं बॅटर छान बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकत चालायचं आहे. इथं मला 3 वाटी पिठी घेतलेली होती ना पीठ आपण, आणि 1 छोटी वाटी उडीद डाळीचं पीठ. त्याच्यासाठी मला 4 ते 5 वाट्या असं थोडं थोडं करत पाणी लागलेलं आहे. आता हे सरभरीत मिश्रण आपल्याला थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. 5-1 मिनटं झाकून ठेवायचं, जास्त वेळ पण झाकायचं नाही. हे पीठ आता आपलं घट्ट आहे खूप. आणखीन याच्यामध्ये बरंच पाणी बसू शकतं. 1 ते 1.5 वाटी पाणी याच्यामध्ये बसतं. छान आपण जसं इडली बॅटरला करतो त्या पद्धतीचंच हे पीठ करायचं आहे, फक्त पातळ होऊ द्यायचं नाही. महत्त्वाची टीप म्हणजे इथं पीठ पातळ होऊ द्यायचं नाही, कारण हे आपलं पीठ भिजू घातलेल्या तांदळाचं नाही आहे. त्यामुळे हे पीठ थोडंसं आपल्याला जे नेहमीची इडली करतो त्याच्यापेक्षा थोडंसं अलीकडचं, म्हणजे थोडंसं पातळ, असं जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही, यामधली कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता इथं आणखीन थोडंसं पाणी लागेल. या पद्धतीनं हे पीठ थोडंसं आणखीन 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आहे आणि असं करून घ्यायचं आहे पातळ. जास्त म्हणजे मधली कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि एकसारखं हलवायचं आहे एकाच दिशेनं. असं जेवढं तुम्ही घट्ट असं हलवताल तेवढे तुमची फ्लफी, म्हणजे अशी कापसासारखी स्पॉन्जी होऊ शकते इडली. त्यामुळे इथं छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं करत जसं लागेल तसं पाणी टाकत चालायचं आहे. एकदमच टाकून जमत नाही, इथं चपट्या होतात परत इडल्या पाणी जास्त झाल्यानंतर. इतपत कन्सिस्टन्सीचं हे आपलं बॅटर पाहिजे आपल्याला. याच्यापेक्षा पातळ होता कामा नये. आता याच्यामध्ये आपण 1 पॅकेट इनोचं टाकणार आहोत. यानं छान कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा इडल्या होतात. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी पाणी गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे इडली स्टँडमध्ये. आणि मी फक्त 1 प्लेट तुम्हाला लावून दाखवते याची.
आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुठं मिक्स होतं कुठं नाही हा नो, त्यामुळे सगळं असं फ्लफी होईपर्यंत आपल्याला हे बॅटर हलवून घ्यायचं आहे. असं चमच्याच्या साहाय्यानं मस्त हललं जातं आणि पीठ आपलं असं सरसरीत पीठ तयार होतं एकसारखं असं. आता आपण इडलीच्या प्लेटला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण भरून घ्यायचे आहेत. म्हणजे आपण जसं नेहमी भरतो इडलीच्या ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये, त्या पद्धतीनं भरून हे आपण इडली स्टँडमध्ये ठेवून देऊयात. आणि 10 मिनिटात ही इडली तयार होते. जास्त वेळही लागत नाही आणि मस्त अशी कापसासारखी आपली इडली तयार होते. हे असं लावलेलं आहे मी पाणी ठेवून, एकच प्लेट ठेवली आणि हे असं झाकायचं 10 मिनटं. 10 मिनटानं आपली इडली मस्त अशी तयार होते. थंड झाल्यानंतर बाहेर म्हणजे काढायला घ्यायची आहे. अशी छान आपली फुगते इडली. जशी आपण नेहमी तांदूळ डाळ भिजवून तयार करतो त्या पद्धतीनं ही इडली तयार झालेली आहे. थोडंसं चाकू त्याच्यामध्ये घालून बघू शकता तुम्ही, लगेच कळतं इडली झाली का नाही. अशी झालेली इडली काढून घ्यायची आहे आणि अशा चमच्यानं ते पटकन इडली निघते. तुटत नाहीत, काही नाहीत. एकदम जशा नेहमी आपण करतो इडल्या त्या पद्धतीची ही इडली तयार झालेली आहे. अगदी कापसासारखी एकदम स्पॉन्जी अशी इडली. बॅटर फक्त तुम्ही व्यवस्थित केलं ना तर ही इडली कधीही तुम्हाला केव्हाही करता येईल. मुलांनी मागितली कीच तुम्हाला ही अशी स्पॉन्जी कापसासारखी इडली छान तयार होते. अशा पद्धतीनं तुम्ही जर रेडीमेड पीठ ठेवलं, कितीही पीठ बारीक असलं तरी छान कापसासारखी इडली तयार होते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी वीकली रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा.